तर जे कल हाती येत आहेत त्यानुसार 5 पैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत आहेत। पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये हे सत्तांतराचे संकेत आहेत। पश्चिम बंगालमध्ये यावेळेला प्रथमच भाजपची सत्ता येऊ शकते, तर तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षानं चांगलीच मुसंडी मारली आहे। केरळमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी देखील दिसली आहे। देखिए, हम लोग परिवर्तन की पार्टी है। हम चाहते हैं कि 10 साल के इतनी बुरी तरह की राजनीति चले हैं इस सरकार की तरफ से कि इसको एक बदलाना और मेरे ख्याल में नए तरीके की राजनीति ले आना बड़ी जरूरी है। पश्चिम बंगालमध्ये जाऊया। पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये मोठा राडा झालाय। तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाकुरा इथं मोठा राडा झाला। मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला असे राडे होत असतात, मात्र यावेळेला आजच्या दिवशी झालेला बाकुरामधला हा पहिला राडा। तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे हे दृश्य पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती निवळण्याचा प्रयत्नही केलेला आहे। पुढचे 15 दिवस पश्चिम बंगालच्या सगळ्याच मतदारसंघांमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे, कारण पश्चिम बंगाल हे प्रचंड सेन्सिटिव्ह राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे आणि ते छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रत्येक वेळेला राडे होतात। आपण पाहतो पोलिसांचा हस्तक्षेप, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे हे दृश्य। तर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती येतात आणि अशातच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाची त्यांनी भविष्यवाणी केली होती। पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत अमित शहा यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला होता। भाइयों बहनों, 4 मई को सुबह काउंटिंग चालू होगी। 8 बजे बैलेट बॉक्स खुलना शुरू होगा। 9 बजे पहला राउंड, 10 बजे दूसरा राउंड, 1 बजे काउंटिंग समाप्त और बीबी दीदी टाटा गुड बाय। भाइयों बहनों, 4 मई को सुबह काउंटिंग चालू होगी। 8 बजे बैलेट बॉक्स खुलना शुरू होगा। 9 बजे पहला राउंड, 10 बजे दूसरा राउंड, 1 बजे काउंटिंग समाप्त और बीबी दीदी टाटा गुड बाय। तर अमित शहांचं हे ब्रह्मवाक्य खरं ठरताना दिसतंय। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 99 तर भाजप 185 जागांवर आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमधल्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर दिसत आहेत, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत। नंदीग्राम मतदारसंघातून भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत, तर ममता बॅनर्जी यांचा हा किल्ला ढासळताना दिसतोय। भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करतेय। 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांच्या हातून पश्चिम बंगाल निसटतोय। आप लोग का जो चल रहा था, जो इनिशियल ट्रेंड रहा है 135 प्लस बीजेपी, 100 अप्रोक्स टीम्स। देखिए, पूरा जो ट्रेंड है एंटी इनकम्बेंसी साथ साथ हिंदू पोलराइजेशन इनिशियली हम लोग देखिए Hindus are consolidated in favor of Lokas. It's a very good signal for us. In Nandigram, I had in first round more than 3,000 votes. Only 14 booth counted, and मेरा जो इंटरनल कैलकुलेशन था 1100 वोट में लीड होना था, उसमें मैं 3 गुना लीड में चल रहा हूँ। आपने और मैंने कई चुनाव इकट्ठे हमने देखे हैं, कई नतीजों के दिन में हम लोगों ने लगातार बात की है। आप मुझसे बेहतर समझते हैं कि 11-12 बजे तक ही जाकर थोड़ा बहुत स्थिति स्पष्ट होनी शुरू होती है और फिर भी पलट जाती है, तो थोड़ा इंतजार करना उचित है। क्योंकि हम अपनी तरफ से पूरे आश्वस्त हैं
कि कई राज्य जहां हम डायरेक्ट लड़ रहे हैं, जहां हमारी स्थिति मजबूत है, वहां हम जीतेंगे। तरी भाजपच्या जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। भाजपनं पश्चिम बंगालमध्ये घवघवीत आणि ऐतिहासिक असं यश मिळवलेलं आहे। 181 जागा वरची आकडेवारी आपण पाहतोय। तृणमूल काँग्रेसला 102, भाजपला 181, तर काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये अजून खातंच उघडलं नाहीये। ही जी आकडेवारी आहे ती भाजपसाठी ऐतिहासिक आहे। इतक्या वर्षांपासून भाजपचं नावही पश्चिम बंगालमध्ये नव्हतं, मात्र अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकला आणि ममता दीदी यांचं साम्राज्य जवळपास उद्ध्वस्त होताना दिसतंय। ममता बॅनर्जी यांचा किल्ला ढासळताना दिसतोय आणि भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करते। युवा मोर्चा जिंदाबाद, तपसिली मोर्चा जिंदाबाद, आदिवासी मोर्चा जिंदाबाद, चारी दिके जीत सके, चारी दिके जीत सके,